भेट होणं हे कोइन्सिडन्स तर नक्कीच नसेल. काय नेमकं घडलं होतं? नाही, आम्ही ठरवूनच भेटलो होतो, परंतु आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी पण एकत्रच गेलो होतो. पण त्या फोटोचा जो वेगळा अर्थ काढला चाललाय ह्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि ते कदाचित माझ्या रिसेंट ब्लॉग मध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती, त्यामुळे काही लोकांना वाटत असेल. पण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, त्या पलीकडे आमच्यामध्ये काही तसं नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना फक्त एवढंच रिक्वेस्ट करत आहे की आपण तसं काही समजून घेऊ नका. बिलकुल. आणि तुमचा तो रिसेंट ब्लॉग ज्याच्याबद्दल आता तुम्ही बोललात, तो मी देखील पाहिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे, ज्यामध्ये आपले वडील असं म्हणतायत की 2025 मध्ये यंदा कर्तव्य आहे. तर त्या संदर्भात काय अधिक माहिती देणार? म्हणजे 2025 मध्ये ऍक्च्युली काय आहे, दोन मोठे भाऊ असल्यामुळं आणि त्या दोघांचंही लग्न झालं असल्यामुळं साहजिक आहे की जर असं तिसऱ्यावरती जास्त प्रेशर असते. परंतु त्या गोष्टी चालत राहतात. म्हणजे मी असं कॉन्शियसली त्याच्याबद्दल काही अजून घरात चर्चा सुद्धा नाही आमच्या. ते व्लॉग एक तुम्हाला माहिती आहे, आमच्या फॅमिली फार एक मजा मस्ती करणारी फॅमिली आहे. आणि जेव्हा एकत्र आलो तेव्हा साहेबांनी हे बोलणं करतील असं मला सुद्धा अपेक्षित नव्हतं. परंतु ते बोलून गेले आणि ते खूप मोठा तो सुद्धा एक बातमीचा विषय झाला. माझं लग्न कधी होणार आहे काय होणार आहे मला काहीही माहीत नाही त्याबद्दल. ते सगळं माझी फॅमिली वगैरे त्यांचं चालू असते.